महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेती ही अल्पदरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून डेपोमधून रेती ही सर्वसामान्य नागरिकांना आणि घरकुल लाभधारकांना न मिळता ती रेती आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर, लातूर या ठिकाणी जात असून ऑनलाईनच्या नावाखाली झिरोमध्ये चालवत आहेत। झिरोमध्ये म्हणजेच ब्लॅकमध्ये याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये या डेपो चालकावरती कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। यावरती खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की असाच प्रकार घडत असेल तर निश्चितपणाने कारवाई केली पाहिजे। याची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना रेती डेपो चालकावरती कडक कारवाई करण्याच्या सूचना देईन, असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे। यासाठी त्यांनी जे काढला आहे फक्त तसं न होता देगलूर बिलोली तालुक्यातील रेती तेलंगणा, कर्नाटक, लातूर या जिल्ह्यामध्ये जात आहे। याकडे पण लक्ष केलं आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकार जर होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे। कारण रेती ही उपलब्ध झाली पाहिजे, शासनाचा महसूलसुद्धा बुडू नये ही महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये रेती मिळाली पाहिजे। जर ती इतर राज्यात जाऊन वारेमाप पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे।